हॅलो एव्हरीवन. तर जो आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे तो आहे करिअर इन फार्मसी आणि हा बी.फार्म फर्स्ट इयरचा फार्मास्युटिक्समधला पहिला चॅप्टर आहे, त्यातील पॉईंट आहे. तर पहिला प्रश्न म्हणजे फार्मसीला स्कोप आहे का? तर नक्कीच आहे. त्याचं कारण म्हणजे आजकाल हॉस्पिटलची संख्या वाढत आहे, त्याचसोबत फार्मास्युटिकल इंडस्ट्रीची संख्या वाढत आहे. त्यामुळे फार्मसी करिअरला स्कोप नक्कीच आहे. सोबतच आपण यामध्ये जॉब आणि बिझनेस दोन्ही अपॉर्च्युनिटी आहेत. त्यामुळं यामध्ये काही डाऊटच नाही आहे की फार्मसीला स्कोप आहे की नाही. पुढचे म्हणजे नक्की कुठं-कुठं स्कोप आहे ते पाहूयात. तर पहिलं म्हणजे ॲज अ फार्मासिस्ट. ॲज अ फार्मासिस्ट म्हणून तुम्ही हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी, कन्सल्टन्सी फार्मसी आणि इंडस्ट्रियल फार्मसी या ठिकाणी काम करू शकता. तर पहिलं म्हणजे हॉस्पिटल फार्मसी. आता व्हिडिओच्या बाजूलाच मी इथं नोट्सचे पेज लावत आहे, जेणेकरून तुम्ही इंग्लिश आणि मराठी मॅच करू शकता आणि त्यामुळं तुम्हाला आणखी जास्त समजून जाईल की मी काय म्हणत आहे. तर पहिलं म्हणजे हॉस्पिटल फार्मसी. तर जे मोठे-मोठे हॉस्पिटल्स असतात, त्यांचं स्वतःचं फार्मसी स्टोअर त्या हॉस्पिटलला अटॅच असतं आणि तिथं तुम्ही फार्मासिस्ट म्हणून जॉब करू शकता. दुसरं म्हणजे कम्युनिटी फार्मसी. आता कम्युनिटी फार्मासिस्टमध्ये काय येतं, जे स्वतःचं मेडिकल शॉप टाकतात. तर ते स्वतः फार्मासिस्ट म्हणून तिथं काम करू शकतात. जे पेशंट्सना मेडिसिन्स देतात. तर हे जे कम्युनिटी फार्मासिस्ट असतात ते फिजिशियन म्हणजे डॉक्टर्स आणि पेशंट्समधलं मीडियम म्हणून काम करत असतात. म्हणजे जे फिजिशियन्सनी प्रिस्क्रिप्शन दिलेली असते त्यानुसार ते औषधं देण्याचं काम करत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे एक स्वतःचा बिझनेस पण होऊ शकतो. तिसरं कन्सल्टन्सी फार्मसी आणि कन्सल्टन्सीमध्ये हे कन्सल्टंट जे आहेत ते हॉस्पिटल अपॉइंट करतं किंवा ते सेल्फ अपॉइंटेड असतात. ज्यामध्ये ते पेशंट्सना मेडिसिन्स रिगार्डिंग कन्सल्टन्सी करत असतात आणि त्यामध्ये त्यांना काही ॲडव्हर्स इफेक्ट येतोय का? किंवा जे प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन्स आहेत त्याचे काही ॲडव्हर्स इफेक्ट येत आहेत का? त्यांची हिस्ट्री रेकॉर्ड करणं आणि ते डॉक्टर्सना सांगणे, हे काम ह्या कन्सल्टन्सी फार्मसिस्टचं असतं. आणखी दुसरं म्हणजे ह्यांना जे आहे हे पेशंटची हिस्ट्री बघतात. सोबतच जे एक्सपेन्सिव्ह ड्रग असतात त्याचे इफेक्ट बघतात, त्याची यूज बघतात. ह्यांना जॉब जो आहे तो हॉस्पिटलमध्ये किंवा नर्सिंग होममध्ये अशा ठिकाणी जॉब मिळू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे इंडस्ट्रियल फार्मासिस्ट. आता इंडस्ट्रीमध्ये बरेचसे डिपार्टमेंट असतात. जसे की रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन असेल, सोबतच मार्केटिंग असेल, तर अशा डिपार्टमेंटमध्ये सुद्धा फार्मासिस्ट काम करू शकतो. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. आता फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्येच नव्हे तर गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा फार्मासिस्टना बऱ्याचशा पोझिशन अवेलेबल असतात. गव्हर्नमेंटच्या विविध ऑर्गनायझेशन्स असतात, त्यानंतर त्यांचे डिपार्टमेंट असतात, तसंच काही रेग्युलेटरी बॉडीज असतात. या ठिकाणी फार्मासिस्ट जॉब करू शकतो. जिथे फार्मासिस्टला फक्त म्हणजे त्यांच्यासाठी जागा अवेलेबल असते, ज्यांचं फार्मसी एज्युकेशन झालेलं आहे. आता एक्झाम्पल बघायचं झालं तर रेग्युलेटरी बॉडीमध्ये आपण बघू शकतो फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये बघायचं झालं तर आपलं नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या जर का डिपार्टमेंट बघायचं झालं तर हेल्थ अँड वेलफेअर डिपार्टमेंट. असं एक-एकच नाही, मी फक्त हे एक्झाम्पल देण्यासाठी सांगते. असे बरेचसे डिपार्टमेंट असतात, ऑर्गनायझेशन्स असतात, रेग्युलेटरी बॉडीज असतात, जिथं तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता. तसंच गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या पोस्ट असतात, ज्यातली जी सगळ्यांना माहिती असेल ड्रग इन्स्पेक्टर. तर त्या ठिकाणीही तुम्ही जॉब करू शकता आणि ड्रग इन्स्पेक्टरचं काम काय असतं तर गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स असतात, रेग्युलेशन्स असतात मेडिसिन रिलेटेड, तर त्यानुसार काम चाललंय का? ते काम रेग्युलेशन अँड कंट्रोलचं काम हे ड्रग इन्स्पेक्टरचं असतं. तर अशा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जॉब अवेलेबल आहेत फार्मासिस्टना. नेक्स्ट आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री. आता फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात आणि त्यामध्ये आपल्याला जॉब मिळू शकतो. तर पहिलं जे आहे ते आहे आपलं फॉर्म्युलेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट. आता ह्यामध्ये काय असतं, प्रोडक्शन केलं जातं, वेगवेगळ्या मेडिसिन्स असतील. आता त्यामध्ये पण मेडिसिनचे टाईप असतात, सॉलिड असतात, लिक्विड असतात, जसे की टॅबलेट झाले, ऑइंटमेंट झाले, क्रीम झाले, त्यानंतर आपले टॉयलेटरीज झाले, सौंदर्य प्रसाधने, असे वेगवेगळे प्रकार असतात आणि ते सगळे मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम जे असतं फार्मसी इंडस्ट्रीमध्ये, तिथं तुम्ही जॉब करू शकता प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये.
दुसरं जे डिपार्टमेंट आहे ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ज्याला आपण R&D म्हणतो आणि ह्याला आपण फार्मास्युटिकल कंपनीचं हार्ट असं म्हणू शकतो. कारण जर का रिसर्च अँड डेव्हलपमेंट केली नाही, रिसर्च जर केला नाही तर कंपनीची ग्रोथ कशी होणार? जसं जसं रिसर्च होत जाईल तसं तसं आपण नवीन प्रोडक्ट आणू शकतो किंवा नवीन नवीन डेव्हलपमेंट करू शकतो त्या प्रोडक्टमध्ये जे आपले ओरिजिनल आहेत त्यामध्ये. तर त्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आणि तिथं तुम्हाला करिअर करण्यासाठी नक्कीच चांगली संधी मिळू शकते. जिथं आपल्याला M.Pharm किंवा PhD किंवा चांगला एक्सपिरियन्स असेल तर तिथं आपण काम नक्कीच करू शकतो. पुढचं जे डिपार्टमेंट आहे ते आहे क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स. आता इथं काय असतं तर आपण जेव्हा मेडिसिन बनवत असतो त्यासाठी काहीतरी रॉ मटेरियल लागत असतं आणि फायनल मेडिसिन पण तयार करत असतो. तर ह्या सगळे जे आहेत रॉ मटेरियल असतात किंवा मीडियम असतात किंवा फायनल मेडिसिन असतात त्यांच्या टेस्ट केल्या जातात, सॅम्पलिंग करून टेस्ट केले जातात आणि हे प्रॉपर आहे का ते चेक केलं जातं. त्याचे प्रत्येक टेस्टचे काही पॅरामीटर्स असतात ते अप्रोप्रिएट व्हॅल्यूनुसार येतात का त्याचे व्हॅल्यू ते चेक केलं जातं. त्याचं डॉक्युमेंटेशन तयार केलं जातं आणि मग ते क्वालिटीनुसार प्रॉपर क्वालिटीमध्ये तयार झालं आहे हे ठरवलं जातं. जर का हे सॅम्पलिंग केलं आणि जर त्या टेस्ट फेल गेल्या म्हणजे जर का ते जे व्हॅल्यू आहे ऑप्टिमम लेवल आहे त्यामध्ये आलं नाही त्या पॅरामीटरचे व्हॅल्यू तर ती बॅच फेल केली जाते आणि हे काम जे असतं ते क्वालिटी कंट्रोल क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंटचं असतं. ह्यामध्ये डॉक्युमेंटेशन पण असतं, सोबतच क्वालिटी चेक केली जाते. गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसनुसार सगळं फॉलो केलं जातंय का मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस ती बघितली जाते. तर GMP काय असतं, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस काय असतं हे आपण पुढे बघूयात. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे रेग्युलेटरी अफेअर्स. आता हा जो पार्ट आहे थोडा लॉ साईडला जाणारा आहे. गव्हर्नमेंट काही रेग्युलेशन्स देतं जे आपण मेडिसिन्स तयार करतो त्यासाठी आणि त्यानुसार हे नॉर्म्स फॉलो केले जातात की नाही, रेग्युलेशन फॉलो केले जातात की नाही, हे रेग्युलेटरी अफेअर डिपार्टमेंटचं काम असतं आणि इथं चांगला स्कोप आहे. गव्हर्नमेंट काही चेंजेस करत असतं त्या लॉमध्ये तर ते सगळं चेक करणं आणि हे डॉक्युमेंटेशन तयार करणं, काही क्वेरी आल्या डॉक्युमेंटेशन रिलेटेड तर हे रेग्युलेटरी अफेअर डिपार्टमेंटचं काम असतं की ते सॉल्व्ह करून घेणं. नेक्स्ट जे आहे रेग्युलेटरी अफेअरचं काम जे आहे ते क्लिनिकल ट्रायल्समध्ये पण असतं. क्लिनिकल ट्रायल्स काय असतात ते पुढे आपण बघूयात. नेक्स्ट डिपार्टमेंट जे आहे ते फार्मॅको व्हिजिलन्स डिपार्टमेंट आणि या डिपार्टमेंटमध्ये काय होतं हे मेनली ॲडव्हर्स इफेक्टवरती काम करतं. ज्यामध्ये मेडिसिन्स दिले पण त्याचे काही रिॲक्शन आले किंवा काही ॲडव्हर्स इफेक्ट झाले का हा पूर्ण डाटा कलेक्ट केला जातो, तो ॲनालाइज केला जातो, त्यावरून फायनल कन्क्ल्युजन काढलं जातं आणि ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या फार्माकोव्हिजिलन्समध्ये येतात. हे थोडक्यात डाटा कलेक्शन टाईपमध्ये येऊन जातं आणि ह्यामुळे काय होतं जे हजार्ड आहेत किंवा जे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत ते कमी करण्याचं काम हे फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंटमुळं पॉसिबल होतं. नेक्स्ट डिपार्टमेंट जे आहे ते बिझनेस ऑपरेशन. आता जर का तुम्ही बिझनेस बघितले मग तो फार्मसीचा असू देत किंवा दुसरा कुठलाही बिझनेस असू देत तर हे बिझनेसमध्ये काही डिपार्टमेंट जे आहेत ते कॉमन असतात आणि जसं की त्या डिपार्टमेंटमध्ये आपण घेऊ शकतो HR डिपार्टमेंट आलं, फायनान्स डिपार्टमेंट आलं किंवा मार्केटिंगचं आलं, पर्चेसिंग डिपार्टमेंट आलं. तर ह्या डिपार्टमेंटमध्ये काय असतं हे सगळ्या कंपन्यांमध्ये कॉमन डिपार्टमेंट असतात. तर ह्यामध्ये जर का आपण फार्मसीसोबत MBA केलं तर इथं आपल्याला भरपूर स्कोप आहे आणि म्हणजे खूप इथं आपण नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळू शकतात या डिपार्टमेंटमध्ये. त्यामुळे बिझनेस ऑपरेशन खूप चांगलं डिपार्टमेंट आहे फार्मसी झालेल्या स्टुडंटला काम करण्यासाठी. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो फार्मास्युटिकल सेल्स. आता सेल्स आणि मार्केटिंग हे डिफरंट पॉईंट्स आहेत. तर सेल्स काय असतं पहिल्यांदा आपण मार्केटिंग बघूयात. मार्केटिंगमध्ये काय होतं की आपण एखादा प्रोडक्ट आणलाय तर तो आपण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो लोकांना की मार्केटिंग करून, ॲडव्हर्टायझिंग करून, माउथ टू माउथ पब्लिसिटी करून की आमचा हा प्रोडक्ट खूप छान आहे आणि तुम्ही घ्या. तर हे झालं मार्केटिंगचा पार्ट आणि सेल्समध्ये काय येतं ह्या मार्केटिंग केल्यानंतर जर का तुम्ही 1000 लोकांमध्ये मार्केटिंग केलं असेल तर 1000 लोक कन्व्हिन्स होत नाहीत. तर त्यातले कमीत कमी 10-100 असे लोक जे कन्व्हिन्स झालेत त्यांना ॲक्च्युअलमध्ये आपण अप्रोच करणार आहे. त्यांच्यासोबत काही कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा डील करणार आहोत आणि त्यांना हे आपलं आपण प्रोडक्ट विकणार आहोत. तर हा झाला सेल्सचा पार्ट. तर फार्मास्युटिकल सेल्समध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. यामध्ये डिस्ट्रीब्युटर्स असतील किंवा होलसेलर्स असतील तर ह्यांचा समावेश होतो. तर ह्यासाठी सेल्स पर्सन सुद्धा अपॉइंट केले जातात, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा अपॉइंट केले
जातात. नेक्स्ट आहे फार्मास्युटिकल मार्केटिंग, जे मी मगाशी सांगितलं की लोकांना आपण मार्केटिंग करून कन्व्हिन्स करायचं आहे की आमचा प्रोडक्ट कशा पद्धतीनं छान आहे आणि तुम्ही तो घ्या. तर हे येतं मार्केटिंग डिपार्टमेंट. दुसरं म्हणजे अजून एक आहे मुद्दा की अकॅडमिक्स. अकॅडमिक्समध्ये सुद्धा भरपूर स्कोप आहे, ज्याला आपण टीचिंग म्हणतो. तिथून तुम्ही PhD पण करू शकता किंवा पुढचं काही शिकायचं असेल ते करू शकता, रिसर्च करू शकता, सोबत टीचिंग. तर ह्यासाठी तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन मला वाटते सध्या M.Pharm केलं असेल टीचिंगसाठी. तर ह्यामध्ये पण भरपूर ब्रांचेस आहेत अकॅडमिक्समध्ये. M.Pharmला स्पेशलायझेशन्स असतात. तर ह्यानुसार तुम्ही अकॅडमिक्समध्ये पण जाऊ शकता. आता इथून पुढं पण हे आपण 4-5 पॉईंट बघितलेले आहेत. इथून पुढं पण बरेचसे पॉईंट आहेत करिअरमध्ये. तर मला वाटतं व्हिडिओ खूप लेंदी होईल, तर त्यासाठी आपण व्हिडिओचे 2 पार्ट करूयात. हा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट ह्यानंतर लगेच अपलोड होईल. आपण एकदा रिव्हिजन करून घेऊयात की फार्मसीमध्ये कशा-कशाला स्कोप आहे. आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं? तर पहिला पॉईंटमध्ये ॲज अ फार्मसिस्ट, त्यामध्ये कम्युनिटी फार्मसी, हॉस्पिटल फार्मसिस्ट, कन्सल्टन्सी फार्मसिस्ट आणि इंडस्ट्रियल फार्मसिस्ट. दुसरं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. तिसरं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. चौथं अकॅडमिक्समध्ये. पाचवं फार्मास्युटिकल मार्केटिंगमध्ये. आणि अशा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग, QA/QC, त्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा डिपार्टमेंटमध्ये तुम्ही फार्माकोव्हिजिलन्स, आणखी रेग्युलेटरी अफेअर्स यामध्ये करिअर करू शकता. तर ही झाली रिव्हिजन. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमचे जे कोणी फ्रेंड्स असतील त्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.